नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. CTET 2026 या परीक्षेसाठी तयारी करत असताना आजची आपली मराठीची तासिका कविता आणि त्यावरील प्रश्न यावर आधारित असणार आहे. सुरू करूया आजचे आपले 30 प्रश्न. कविता वाचूया पहिला आपण सर्वात अगोदर. खालील कविता वाचा आणि त्यातील निसर्गाचा मानवी भावनेशी असलेला संबंध अधोरेखित करणाऱ्या विधानाचा शोध घ्या. चला कविता वाचूया आपण. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चोहीकडे, मन हे माझे उडून जाई नभाच्या त्या पलीकडे. हिरवेगार गालीचे मखमली पायघड्या या भूवरी, निसर्ग राजा हसतो येथे मुक्तपणे अंतरी. तर या ठिकाणी ही कविता आपण वाचलेली आहे. आता कविता वाचल्यानंतर या ठिकाणी आपण त्यावर आधारित जे प्रश्न आहे ते प्रश्न बघणार आहोत. चला पहिला प्रश्न आहे, कवितेतील हिरवेगार गालीचे आणि निसर्ग राजाचे हसणे यातून कवीला नेमके काय सूचित करायचे आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायापैकी पहिला सगळ्यात शेवटचा जो पर्याय आहे तो बघा, निसर्गाची समृद्धी आणि त्यातून मानवी मनाला मिळणारी आत्मिक प्रसन्नता आणि शांती हे या ठिकाणी कवीला सूचित करायचं आहे. कारण का कवी निसर्गातील घटकांना मानवी भावनांशी जोडत आहे, जिथे बाह्य सौंदर्य आंतरिक आनंदाचे प्रतीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे उत्तर आहे. दुसऱ्या प्रश्न जाऊया आपण. वरील कवितेच्या संदर्भात मन हे माझे उडून जाई नभाच्या त्या पलीकडे या ओळीतून कवीची कोणती मानसिक अवस्था व्यक्त होते. तर या ठिकाणी कवीची कोणती मानसिक अवस्था होते, तर वास्तवाचा विसर पडून कल्पनाशक्तीच्या उत्तुंग भरारीची आणि स्वातंत्र्याची ओढ हे जे आहे पर्याय क्रमांक डी या अशी अवस्था त्या ठिकाणी कवीची होत आहे. कारण का नभाच्या पलीकडे जाणे हे मर्यादे पलीकडील कल्पनाशक्ती आणि स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी जो आहे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न बघूया. कवितेतील पिवळे तांबूस ऊन कोवळे या वर्णनासाठी कवीने कोणता अलंकार वापरला आहे आणि त्याचं महत्त्व काय. तर या ठिकाणी कोणता अलंकार वापरलेला आहे, तर या ठिकाणी स्वभावोक्ती अलंकार वापरण्यात आलेला आहे. सगळ्यात शेवटचा पर्याय बघा डी, स्वभावोक्ती अलंकार. कारण निसर्गाचं हुबेहूब आणि वास्तववादी दर्शन या ठिकाणी घडवलेलं आहे. कारण का निसर्गाचे जसे आहे तसे परंतु परिणामकारक वर्णन करणे हे स्वभावोक्ती अलंकाराचं वैशिष्ट्य असतं. म्हणून पर्याय क्रमांक डी जो आहे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 4 कडे. कवितेत वापरलेला मखमली पायघड्या या शब्द प्रयोगातून कवीला जमिनीवरील कोणत्या गोष्टीचा बोध करून द्यावयाचा आहे. तर या ठिकाणी 4ही पर्याय तुम्ही बघू शकता. 4 पर्यायामध्ये पर्याय क्रमांक सी बघा, पावसामुळे जमिनीवरील उगवलेले मऊ आणि दाट हिरवे गवत या गोष्टीचा कवीला काय करायचं आहे, बोध करून द्यायचा आहे. कारण का मखमल हे मऊपणाचं प्रतीक आहे, जे हिरव्यागार गवतासाठी रूपक म्हणून वापरले आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 5 कडे. कवितेचा एकूण स्थायी भाव कोणता आहे असे तुम्हाला वाटते. तर या ठिकाणी आपल्याला स्थायी भाव शोधायचा आहे. तर काय स्थायी भाव आहे, तर पर्याय क्रमांक सी बघा, तुमच्या लक्षात येईल स्थायी भाव विस्मय आणि आनंद. कारण निसर्गाच्या सौंदर्याने कवी भारावून गेलेला आहे. म्हणून या ठिकाणी जर बघितलं तर विस्मय आणि आनंद जो आहे तो या ठिकाणी स्थायी भाव आहे. कारण निसर्गाचं दर्शन आणि मनाचे पलीकडे जाणे हे विस्मय आणि आनंदाचं दर्शक आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया 6वा. कवितेतील निसर्ग राजा हसतो येथे मुक्तपणे अंतरी या ओळीतील अंतरी या शब्दाचा योग्य अर्थ काय. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी मध्ये त्या शब्दाचा योग्य अर्थ दिलेला आहे. मनामध्ये किंवा गाभ्यामध्ये निसर्गाच्या मूळ स्वभावातून प्रकट होणारा आनंद हे अंतरी या शब्दाचा योग्य अर्थ आहे. कारण अंतरी म्हणजे आतून किंवा मनातून जो निसर्गाचा नैसर्गिक गुण दर्शवितो. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 7 कडे. कवीने निसर्गाला राजा ही उपमा का दिली असावी. काय कारण असेल राजा ही उपमा द्यायची, तर त्याचं कारण पर्याय क्रमांक डी मध्ये लपलेलं आहे. निसर्गाची स्वतःची सत्ता असून तो कोणावरही अवलंबून नाही आणि तो दातृत्ववान सुद्धा आहे. कारण का निसर्ग हा स्वावलंबी आणि सर्वांना देणारा म्हणजे दाता असतो. तो घेत काहीच नाही, तो देत असतो. म्हणून त्याला या ठिकाणी राजा म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला आता दुसरी कविता बघूया आपण. दुसरी कविता वाचूया प्रश्न क्रमांक 8 साठी. मातीचा कण जागा झाला पाहिजे
कष्टाचा घाम रक्ताने प्याला पाहिजे, जमीन ही आपली, हा घामही आपला, स्वातंत्र्याचा सूर्य घरोघरी आला पाहिजे. या कवितेतून कशाचं आवाहन केलेलं आहे? तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिलेला आहे. 8वा प्रश्न का आता, या कवितेतून कशाचं आवाहन केलेलं आहे? तर या ठिकाणी आपण बघू शकतो, हे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी मध्ये हे आव्हान दिलेलं आहे. देशाप्रती असलेली निष्ठा, श्रम आणि स्वातंत्र्याचं मूल रुजवण्याचं आव्हान या ठिकाणी केलेलं आहे. कारण का, कविता माती म्हणजे देश, कष्ट म्हणजे श्रम आणि स्वातंत्र्य या 3 प्रमुख मूल्यावर भर देते. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 9वा प्रश्न बघा. कष्टाचा घाम रक्ताने प्याला पाहिजे या ओळीतील अतिशय कठीण अशा रूपकाचा अर्थ काय? तर या ठिकाणी पहिल्याच पर्यायामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. अत्यंत कठोर परिश्रम करण्याची तयारी आणि त्यातून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणे. तर या ठिकाणी या कष्टाचा घाम रक्ताने प्याला पाहिजे याचा अर्थ निघतो. कारण का, घाम रक्ताने पिणे म्हणजेच कष्टाची पराकाष्ठा करणे, कोणतेही काम करण्यासाठी तयार असणे आणि ते काम पूर्णत्वास नेणे, जिथे जीव ओतून काम केले जाते, म्हणून त्याला घाम रक्ताने पिणे किंवा प्याला पाहिजे असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 10वा प्रश्न. कवितेत स्वातंत्र्याचा सूर्य हा शब्द कशासाठी वापरला गेलेला आहे? तर या ठिकाणी हा शब्द जो आहे स्वातंत्र्याचा सूर्य, हा अज्ञानाचा अंधार दूर करून मिळणाऱ्या सामाजिक आणि राजकीय समतेसाठी वापरलेला आहे. कारण का, सूर्य हा प्रकाशाचं प्रतीक आहे, जो स्वातंत्र्यामुळे येणाऱ्या प्रगतीचे आणि ज्ञानाचे दर्शन घडवितो. म्हणून या ठिकाणी आपण बघू शकतो पर्याय क्रमांक ए जो आहे, पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 11 कडे. मराठी भाषा अध्यापनामध्ये कविता शिकवण्याचे मुख्य उद्दिष्ट कोणते असावे? तर या ठिकाणी प्रश्न दिलेला आपल्याला की कविता शिकवण्याचं मुख्य उद्दिष्ट कोणतं असलं पाहिजे? तर त्याकरता जर तुम्ही पर्याय क्रमांक सी जर बघितला तुमच्या लक्षात येऊन जाईल. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा विकास करणे आणि भाषिक सौंदर्याचा आस्वाद घेण्याची क्षमता निर्माण करणे हे कविता शिकवण्याचं मुख्य उद्दिष्ट असावं. कारण का, कविता ही केवळ माहितीसाठी नसून भावना आणि कल्पनाशक्तींच्या विकासासाठी असते. म्हणून पर्याय क्रमांक सी जो आहे तो ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया 12 कडे. एखाद्या कवितेतील ओळीचा अर्थ लावताना विद्यार्थ्याने स्वतःचे अनुभव जोडले तर शिक्षक म्हणून तुमची भूमिका काय असेल? काय असली पाहिजे आपली भूमिका? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी मध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्याचे स्वागत करणे, कारण यामुळे अर्थनिर्मितीच्या प्रक्रियेला चालना मिळते आणि शिकणे सखोल होते. म्हणजे अशी भूमिका आपली असली पाहिजे. कारण का, शिक्षण हे अनुभवावर आधारित असावे, यामुळे विद्यार्थ्याची विचार प्रक्रिया विस्तारते, मोठी होते. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 13 कडे. भाषिक कौशल्य विकसित करताना कवितेचा उपयोग कसा केला जाऊ शकतो? आता भाषिक कौशल्य जर आपल्याला सुधारायचे असतील, विकसित करायचे असतील, तर त्याच्यासाठी कवितेचा आपण उपयोग कसा केला पाहिजे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी बघा. लय, ताल आणि उच्चार स्पष्टतेसाठी कवितेचे प्रकट वाचन आणि सादरीकरण करून घेतलं पाहिजे. कारण का, कविता ही ऐकण्यासाठी आणि बोलण्यासाठी म्हणजेच काय, तर लयीसाठी सर्वोत्तम माध्यम आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 14वा प्रश्न बघा. दुसऱ्या कवितेतील स्वातंत्र्य म्हणजेच या कवितेतील स्वातंत्र्य या शब्दाचा संबंध पेडॉलॉजीमधील कोणत्या संकल्पनेशी जोडता येईल? तर या ठिकाणी स्वातंत्र्य शब्दाचा पेडॉलॉजीमध्ये अर्थ काय, कोणत्या संकल्पनेशी जोडता येईल? पर्याय क्रमांक बी बघा. स्वायत्त शिक्षण, जिथे विद्यार्थी स्वतःच्या शिकण्याची जबाबदारी घेतो, याच्याशी आपल्याला जोडता येईल. कारण स्वातंत्र्य म्हणजे स्वनियमन, जे शिक्षणात स्वतःहून शिकण्याची प्रवृत्तीशी संबंधित आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 15वा प्रश्न. मराठीतील बोलीभाषा आणि प्रमाण भाषा यांच्यातील संघर्ष कवितेच्या माध्यमातून कसा सोडवता येईल? मग प्रमाण भाषा आणि बोलीभाषांचा संघर्ष का सोडवता येईल? तर त्यासाठी आपण पर्याय क्रमांक डी कडे जाऊया. विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलीभाषेत कविता रचण्यास प्रोत्साहन देऊन त्यांच्या अभिव्यक्तीचा सन्मान करणे हे आपण या ठिकाणी करू शकतो. आणि असं प्रमाण भाषा आणि जी काही आपली बोलीभाषा आहे त्यांच्यातील आपण संघर्ष कमी करू शकतो. कारण बोलीभाषेचा स्वीकार केल्याने विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो आणि तो प्रमाण भाषेकडे सहज वळू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 16. शिक्षकाने कवितेचे अध्यापन करताना भावात्मक क्षेत्रावर भर का द्यावा? का दिला पाहिजे भर आपण त्याच्यावर? या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे.
भर का दिला पाहिजे, तर या ठिकाणी कविता ही भावनांशी संबंधित असून ती मुलांमध्ये संवेदनशीलता आणि सहानुभूती निर्माण करते, म्हणून भावनात्मक क्षेत्रावर आपण भर दिला पाहिजे. म्हणजेच काय, तर या ठिकाणी साहित्याचा मुख्य उद्देश मानवी संवेदना जागृत करणे हा असतो. म्हणून पर्याय क्रमांक सी बघा, चारी पर्याय बघा तुम्ही, पर्याय क्रमांक सी बघा, पर्याय क्रमांक सी या ठिकाणी त्या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 17 कडे. कवितेच्या ओळीचा अर्थ लावताना ध्वन्यार्थ आहे की नाही, सजेस्टेड मिनिंग, तर या ठिकाणी ध्वन्यार्थ शोधणे म्हणजे काय? आता ध्वन्यार्थ शोधणे म्हणजेच काय, तर पर्याय क्रमांक ए बघा, शब्दाच्या थेट अर्थापलीकडे जाऊन त्यातील सुप्त संदेश किंवा गर्भित अर्थ समजून घेणे, तर या ठिकाणी हे ध्वन्यार्थाचा अर्थ होणार आहे. कारण का, साहित्यात शब्दार्थ म्हणजेच वाच्यार्थ पेक्षा ध्वन्यार्थाला अधिक महत्त्व असते, म्हणून या ठिकाणी चारही पर्याय बघा, पण पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 18 कडे. एक विद्यार्थी कवितेचे वाचन करताना अडखळत असेल तर मराठी शिक्षक म्हणून तुमची पहिली पायरी कोणती असेल? काय पहिली पायरी असली पाहिजे? जर कविता वाचताना तो जर अडखळत असेल, कविता गाताना अडखळत असेल, तर त्याला धीर देणे आणि लयीत वाचण्यासाठी स्वतः एक ओळ गाऊन दाखवणे किंवा वाचून दाखवणे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी मध्ये हे आपल्याला दिलेलं आहे. कारण का, शिक्षकाचं वाचन हे विद्यार्थ्यासाठी आदर्श असते, यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि मग तो जो अडखळत असेल तो अडखळत नाही, म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 19 कडे. कवितेतील अलंकार शिकवताना खालीलपैकी कोणती पद्धत सर्वात प्रभावी ठरेल? अलंकार शिकवताना कोणती, कवितामध्ये अलंकार शिकवायचा असेल आपल्याला, तर कवितेतील अलंकार शिकवताना कोणती पद्धत आपल्याला आहे? तर पर्याय क्रमांक बी बघा, अलंकाराच्या व्याख्या देण्याऐवजी कवितेतील उदाहरणातून त्याचे कार्य समजावून सांगणे ही पद्धत या ठिकाणी अलंकार शिकवताना खूप उपयोगी आहे. कारण का, उदाहरणांकडून नियमाकडे जाणे यालाच गामी पद्धत असे म्हणतात, हे अधिक प्रभावी शिकणे असते, म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 20 कडे. मराठी पॅडिलॉजीनुसार भाषा संपादन आणि भाषा शिक्षण यातील मुख्य फरक काय? आता भाषा संपादन आणि भाषा शिक्षण यातील मुख्य फरक काय? पर्याय क्रमांक ए त्यामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. संपादन ही एक नैसर्गिक आणि सुप्त प्रक्रिया आहे, तर शिक्षण ही हेतुपुरस्सर आणि औपचारिक प्रक्रिया आहे. कारण मुले आपली मातृभाषा संपादन करतात तर दुसरी भाषा शाळेत शिकतात, म्हणून पर्याय क्रमांक ए जो आहे, पर्याय क्रमांक ए हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे 20व्या प्रश्नाचं. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 21 कडे. कवितेच्या आशयाचं मूल्यमापन करताना मुक्तोत्तरी प्रश्न का विचारले पाहिजेत? तर मुक्तोत्तरी प्रश्न का विचारले पाहिजेत, तर त्याचं उत्तर दिलेलं आहे ए मध्ये. विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र विचारांना वाव मिळावा आणि त्याची सृजनशीलता विकसित व्हावी, म्हणून मुक्तोत्तरी प्रश्न विचारले पाहिजे. कारण मुक्तोत्तरी प्रश्नामुळे विद्यार्थी स्वतःच्या शब्दात आपले विचार मांडू शकतो, आपल्या भावना व्यक्त करू शकतो, म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया 22व्या प्रश्नाकडे. समावेशक वर्गात अंध विद्यार्थ्याला कविता शिकवताना तुम्ही कोणत्या साधनांचा वापर कराल? तर या ठिकाणी अगदी सोपं उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी बघा, ऑडिओ रेकॉर्डिंग, स्पर्शजन्य साधने आणि कवितेचे सविनय वाचन. हे जर आपण केलं तर या ठिकाणी त्याला जो काही विद्यार्थी असेल या विद्यार्थ्याला कविता समजायला सोपी जाऊ शकते. कारण दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांचं जे श्रवण आणि स्पर्श ही मुख्य ज्ञानेंद्रिये असतात, म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 23व्या प्रश्नाकडे जाऊया आपण. मराठी अध्यापनात नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क म्हणजेच NCF 2005 नुसार भाषेचं स्थान काय आहे? तर NCF 2005 मध्ये भाषेचं स्थान काय आहे? तर पर्याय क्रमांक बी बघा, भाषा ही केवळ एक विषय नसून ती संपूर्ण अभ्यासक्रमाच्या केंद्रस्थानी असावी. हे स्थान त्याच भाषेचं कशामध्ये आहे? NCF 2005 मध्ये आहे. कारण कोणताही विषय शिकवण्यासाठी भाषेचे माध्यम आवश्यक असते, म्हणून ती केंद्रस्थानी आहे. अशा प्रकारे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया 24व्या प्रश्नाकडे. कवितेतील रचना आणि लय बघा, कवितेतील रचना आणि लय यामुळे मुलांच्या स्मरणात कविता अधिक काळ का टिकते? तर त्याचं कारण पर्याय क्रमांक बी बघा, लयबद्धता आणि यमकामुळे मेंदू माहितीचे वर्गीकरण अधिक चांगल्या प्रकारे करतो आणि ते आनंददायी असते. कारण का, संगीत आणि लय स्मृती वाढवण्यासाठी किंवा स्मृतीच्या वृद्धीसाठी पूरक असतात, म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.
चला 25व्या प्रश्नाकडे जाऊया आपण. जर एखाद्या कवितेत स्त्री पुरुष असमानता दर्शवणारे शब्द असतील तर एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? तर पर्याय क्रमांक 1, जर असं असेल स्त्री पुरुष असमता दाखवले गेले असेल एखाद्या कवितेत शब्द असतील तर त्यावर वर्गात चर्चा घडून आणून विद्यार्थ्यांना लिंग भावाप्रती संवेदनशील आपण बनवू. कारण का टीकात्मक विचार विकसित करणे ही शिक्षकाची जबाबदारी असते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक 26 कडे. कवितेचे रसग्रहण करणे म्हणजे काय? तर या ठिकाणी अगदी हा पण सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक सी बघा. रसग्रहण म्हणजे काय? तर कवितेतील विचार, भावना, कल्पकता किंवा कलात्मकता आणि भाषिक सौंदर्य यांचा सर्वांगीण अभ्यास करून आस्वाद घेणे. रसग्रहण म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायचं तर रसग्रहण म्हणजे केवळ वाचन नव्हे तर कवितेच्या आत्म्यापर्यंत पोहोचणे होय. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण 27वा प्रश्न. मराठीतील यमक अलंकाराचा वापर केल्यामुळे कवितेत कोणता परिणाम साधला जातो? आता यमक अलंकार जर वापरला कवितेत तर काय होतं? पर्याय क्रमांक सी बघा. कवितेत नादमयता निर्माण होऊन ती या ठिकाणी काय होते? गेय म्हणजे गाण्यायोग्य बनते. कारण का ओळीच्या शेवटी येणारे सारखे वर्ण काय निर्माण करतात? तर नाद निर्माण करतात. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 28 कडे. विद्यार्थ्यांमध्ये काव्य निर्मितीची आवड निर्माण करण्यासाठी कोणती कृती सर्वात चांगली आहे? तर काव्य निर्मितीची आवड जर आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये रुजवायची असेल तर त्याकरता आपण काय करायचं? पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेलं त्याचं उत्तर अपूर्ण कवितेच्या ओळी पूर्ण करायला लावायच्या किंवा लावणे किंवा चित्रावरून कविता लिहायला सांगणे. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 29 कडे. मातृभाषेतून शिक्षण दिल्याने कवितेचे आकलन जलद का होते? का होते जलद? कारण मातृभाषेतील शब्दांशी विद्यार्थ्यांचे भावनिक आणि सांस्कृतिक नाते आधीपासूनच असते. कारण मातृभाषा ही विचारांची नैसर्गिक भाषा असते. त्यामुळे अर्थ समजणं सोपं जातं. तर म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक जर ए बघितला तर पर्याय क्रमांकामध्ये ए आपल्याला योग्य उत्तर दिलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. आणि शेवटचा प्रश्न 30वा. एक मराठी शिक्षक म्हणून तुम्ही कविता आणि वास्तविक जीवन यांचा संबंध कसा जोडाल? आता कवितेचा संबंध वास्तविक जीवनाशी कसा जोडला पाहिजे? तर त्याचं उत्तरसुद्धा एमध्ये दिलेलं आहे. कवितेतील समस्या किंवा भावनांना आजच्या सामाजिक परिस्थितीशी जोडून चर्चा घडवून आणणे. अशा प्रकारे आपण संबंध जोडू शकतो. कारण का साहित्य हे समाजाचा आरसा असते. त्यामुळे त्याला वास्तवाशी जोडणं आवश्यक आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे 30 प्रश्न आपण घेतलेले आहे. आशा करतो तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील, समजले असतील. जर समजले असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक अवश्य करा, कमेंट्स करा आणि आपला जो CTTचा अभ्यास आहे तो पुढे असाच कंटिन्यू ठेवा. सगळ्या विषयाचे व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असतील, MCQ PYQ जर पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला अवश्य भेट द्या. जेणेकरून तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्हिडिओ त्या ठिकाणी बघायला मिळतील. आणि नक्कीच तुम्ही जी काही परीक्षा आहे CTT असेल किंवा TET असेल तुम्ही नक्कीच क्रॅक केल्याशिवाय राहणार नाही एवढी ग्वाही देतो आणि थांबतो. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.